नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा आरक्षणाच्यासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावणार आहे आणि या विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचं विद्यमान सरकारचं सूत्र सगळ्यांच्या समोर येईल. या विद्यमान सूत्राच्या माध्यमातून मराठे ओबीसी ठरवले जाणार आहेत, कुणबी ठरवले जाणार आहेत की केवळ आणि केवळ मराठा म्हणून मराठ्यांना विद्यमान आरक्षणाच्या रचनेमध्ये आरक्षण दिलं जाणार आहे हे समोर येणार आहे. या आरक्षणाच्या निमित्तानं विधिमंडळात चर्चा होईल का याबाबत अद्याप तरी कुठली स्पष्टता नाही. अधिवेशन दिवसभराचं जरी असलं तरी पण या आधीचा अनुभव पाहता प्रत्यक्षात चर्चेमध्ये किती जणांना सहभागी होता येईल याबद्दलही साशंकता आहे. आणि हे सगळं समोर यासाठी आणणं गरजेचं आहे कारण आजवरचे मराठा आरक्षणासाठीचे विविध लढे हे ज्या सूत्रानं पुढे चालत होते त्यात आता वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा जोडल्या गेल्याचं दिसू लागलंय. पहिला लढा जो गेल्या 1982 पासून लढला जातो आहे त्याची सरळ असलेली मागणी ही आजवरच्या मागणीमध्ये बदललेली दिसते. अण्णासाहेब पाटलांपासून सुरू झालेला लढा मनोज जरांगेंपर्यंत पोहोचतो. त्यावेळेला तो कुणबीमध्ये आरक्षण मागतो, त्याचबरोबर तोच लढा हा ओबीसी मध्ये पण आरक्षण मागतो. दरम्यानच्या काळात मराठे एसीबीसीचा लाभ घेत असतात. आर्थिकदृष्ट्या मागासचाही लाभ मिळू शकतो का यावर चिंतन मंथन वाद सुरू असतात. असं असताना राज्यातली एक प्रगत जमात, वर्णव्यवस्थेतली शासक जमात आणि उच्चवर्णीय म्हणून आजवर समाजामध्ये वावरणारा वर्ग मागास होण्यासाठी लढू पाहतो आणि मागास होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकतो. या सगळ्याला काय म्हणायचं? मराठ्यांना नक्की कसं आरक्षण हवंय हे आजच्या लक्षवेधीच्या चर्चेतून आपण शोधू पाहतोय. लक्षवेधीची ही चर्चा मराठा अधिवेशनाच्या आधी होतीये आणि या अधिवेशनामध्ये आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी किमान अपेक्षा आपल्याला आहे. या चर्चेत आपल्यासोबत असलेले मान्यवर कोण त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत या चर्चेमध्ये डॉक्टर संजय लाखे पाटील, प्रवक्ता काँग्रेस या नात्यानं आहेत. संजीव भोर, प्रवक्ता शिवसेना या नात्यानं आहेत. या चर्चेमध्ये आपल्यासोबत डॉक्टर मोरे, जरांगेंचे समर्थक आहेत, डॉक्टर राजेंद्र मोरे आपल्याला परिचित आहेत आणि दिलीप पाटील हे मराठा समन्वयक म्हणून या चर्चेत आहेत. आपल्यासोबत या चर्चेत असलेल्या मान्यवरांपैकी मला दिलीप पाटील यांना पहिला प्रश्न पटकन विचारायचा आहे. तो असा की दिलीपराव, ही सगळी अधिवेशनाच्या पूर्वीची परिस्थिती काय सुचवते? प्राप्त स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला दिलीप पाटलांना मला आपल्याला विचारायचं आहे की अधिवेशनातून काय मिळणं अपेक्षित आहे? चालू आहे. दोन प्रकार आहेत मराठा समाजाचे आरक्षणाचे. आता जर बघितलं तर हे जे क्युरिटी पिटिशन होतं, जे पूर्वीचं आरक्षण एससीबीसी ज्याला म्हणतात, ते आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. तर सुप्रीम कोर्टाच्या जे काही निकालाप्रमाणे भोसले समितीच्या शिफारशीप्रमाणे की काही ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करून आयोगाचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्यानुसार राज्य सरकार हा रिपोर्ट मान्य करून त्यानंतर परत एसीबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टात क्युरिटी पिटिशनला सबमिट करणार, जॉईन करणार आणि त्याचबरोबर वेगळं म्हणजे कोणतं जे सोयीस्कर आहे कायद्यानुसार आहे तो एक भाग आहे. आता दुसरा महत्वाचा भाग जर तुम्ही जर विचार केला तर असा आहे की त्यामध्ये जे जरांगे पाटलांची जी भूमिका आहे, जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला हे पाहिजे आहे तुमचं सरसकट कुणबी, ज्यासाठी त्यांनी जातीचं जे हे सांगितलेलं आहे, सगळे सोयरेचं जे काय त्यांना जे काय ते नोटिफिकेशन दिलेलं आहे त्याचा कायद्यामध्ये रूपांतर करा अशी जरांगे पाटलांची मागणी. तर ते कायद्यामध्ये रूपांतर करायचं मला वाटत नाही की आता आजच्या अजेंड्यावर म्हणजे उद्याच्या अजेंड्यावर सरकारने घेतलाय का नाही घेतलाय याबद्दल आम्हाला कल्पना नाही. त्या दोन प्रकारचे आरक्षण आहे. आरक्षणाबाबतीत दोन विचार आहेत, 50% वर 50% आत हे मानणारे दोन वर्ग आहेत. दुसरी गोष्ट ओबीसी मधून आरक्षण, सॉरी कुणबी म्हणून आरक्षण आणि मराठा म्हणून आरक्षण. तर मराठा म्हणून आरक्षण जे आहे त्यासाठी मोठा वर्ग आहे की ज्यांना आपली जात बदलायची नाही आहे, मराठा म्हणूनच आहे, जी इतकी शेकडो वर्षाची जात आहे त्या जातीला पाहिजे आहे की मराठा म्हणून आरक्षण.
आता महत्वाचा एक आपल्याला मला एक उल्लेख करायचा आहे, जे काय होईल जर का समजा जर का तोपर्यंत टेम्पररी आपल्याला एसीबीसी आरक्षण मिळालं तर जे मेगा भरती जे चालू आहे त्या मेगा भरतीमध्ये मराठा समाजाला त्वरित प्रतिनिधित्व मिळेल. त्यानंतर जे काही शाळाचा कॉलेज त्या ठिकाणी मराठा समाजाला मिळेल. तर सगळे सोयऱ्याचा जर कायदा आहे तो एक माझ्या मताप्रमाणे वैयक्तिक माझं मत आहे की तो एक मिनिट देखील टिकणार नाही. आणि तो जर का लगेच गेला तर त्यानंतर लोकसभेचे इलेक्शन, राज्य विधान परिषदेचे इलेक्शन, विधानसभेचे इलेक्शन, त्यानंतर जिल्हा परिषद, हे सर्व जर का येणार असेल तर पुढचं वर्ष निघून जाईल आणि मराठा समाजातले जे गरीब मुलं आहेत हे वर्षभर या सोयीपासून वंचित राहतील. ठीक आहे, पटकन आपण या चर्चेला पुढे नेण्यापूर्वी एक महत्त्वाचा बदल चर्चेतला आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर संजय लाखे पाटील यांना आपण या चर्चेमध्ये बोलावलेलं होतं, मात्र डॉक्टर लाखे पाटील यांनी अचानक चर्चेतून दूर राहणं ठरवलेलं दिसतंय. काँग्रेसला कदाचित या चर्चेतून ओबीसींना दुखवायचं नसावं किंवा मराठ्यांची कमिटमेंट पाळायची नसावी. काय घडलं असेल दिलीपराव, आपल्याला काही सांगता येतंय? काँग्रेस अचानक चर्चेतून का निघून गेली? मला काही फारसं माहिती नाही, कारण लाखे पाटील जे काही इतके दिवस सांगत होते किंवा माझ्याशी त्यांची चर्चा होती की मी माझा पक्ष आणि माझं हे सर्व मराठा समाज म्हणून ते दूर ठेवणार आणि कायम मराठ्यांची म्हणून भूमिका मांडणार, असं त्यांनी कायमाने ते मांडत आले. आता या ठिकाणी त्यांना काही वरिष्ठांच्या आदेश आले असतील आणि जर काय असेल तरच फरक पडतो. तर लाखे पाटलांच्या स्वतःच्या म्हणजे जे काही हे म्हणतात त्याबद्दल मला डाऊट नाही आहे. ठीक आहे, आपण पटकन मग चर्चेला पुढे नेऊ. संजीव भोर यांच्यापर्यंत आपल्याला चर्चेनिमित्तानं पोहोचायचं आहे. संजीव भोर, एक दिवसाच्या अधिवेशनात किंवा 2 दिवसाच्या अधिवेशनात जेवढं केवढं आपण अधिवेशन घ्याल त्यात नक्की करणार काय आहात आणि कुठल्या प्रकारचं आरक्षण तुम्ही मराठ्यांना देणार आहात? मराठ्यांना मराठा म्हणून देणार, सगळ्या मराठ्यांना कुणबी करून टाकणार की मराठ्यांना एसीबीसी मध्ये परत घालणार? मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, मराठा म्हणून आरक्षण देणार. मराठा म्हणून आरक्षण द्यायचं असेल तर ते एसीबीसी म्हणूनच द्यावं लागेल, हे तितकंच खरं आहे. आणि त्याच्यासाठी कायदेशीर आधार हा भक्कम करण्यासाठीच एवढं मोठं सर्वेक्षण राज्य सरकारच्या पुढाकाराने राज्य मागासवर्ग आयोगाने केलेलं आहे. त्यामुळं आणि या बाबतीत यापूर्वीचं जे एसीबीसी आरक्षण होतं, सर्वोच्च न्यायालयाने ते मराठा समाजाचं आरक्षण फेटाळताना ज्या काही त्रुटी दाखवलेल्या होत्या, जे काही सर्वोच्च न्यायालयाचे आक्षेप होते, ते सर्व दूर करून एक टिकणारं आरक्षण मराठा समाजाला द्यायचं आणि त्याच वेळी महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्यही बिघडू द्यायचं नाही, अशा पद्धतीने अतिशय समतोल बॅलन्स भूमिका सरकारची आहे. मराठा समाजाला न्याय द्यायचा, इतरांवर कोणावर अन्याय होऊ द्यायचा नाही. आणि म्हणून आता राज्य मागासवर्ग आयोगाने हे जे व्यापक सर्वेक्षण करून जो काही अहवाल राज्य सरकारला दिलेला आहे, तो अहवाल आणि त्याच्यातून आलेली शिफारस ही यानुसार आता ऍक्शन टेकन रिपोर्ट राज्य सरकारतर्फे हाऊसमध्ये मांडला जाईल आणि मराठा समाजाचं स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिलं जाईल. 2 प्रकारच्या आरक्षणाचा विषय आपण प्रसादजी आपण सातत्याने आपल्या चॅनलवरूनही चर्चेत आणलेला आहे. एक म्हणजे जरांगे पाटील यांनी जी कुणबीची मागणी केलेली होती, तर त्या बाबतीत कुणबीचे दाखले देण्यासाठी जास्तीत जास्त काय शक्य आहे ते सर्व त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ते सर्व सरकारने केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूने त्यातूनही जे मराठा बांधव, काही मराठा बांधवांना मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे अशी संख्या खूप मोठी. आता दिलीप पाटीलही म्हटले की कुणबीचे दाखले नको आहेत, मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे. आणि काहींना जरी कुणबीचे दाखले लागत असतील तरी कायदेशीर अडचणी, त्यांना जे काही संदर्भ पाहिजे जुन्या नोंदींचे वगैरे, ते उभेच राहणार नसतील. अशाही बांधवांना सरकार वंचित ठेवू शकत नाही. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शिवछत्रपतींच्या, कारण आज शिवजयंती आहे, शिवछत्रपतींच्या शपथेवर आश्वासित केलेलं होतं की मी मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत न्याय देईल. म्हणजे अतिशय दोन्ही बाजूने
कुणबी म्हणून ज्यांना लाभ घेता येईल, ज्यांचे कायदेशीर जुन्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी म्हणून आरक्षणाचा लाभ घेता येईल. ज्यांना कुणबी म्हणून आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही त्यांना मराठा म्हणून आरक्षणाचा लाभ घेता येईल. मला वाटतं अशा पद्धतीने परिपूर्ण निर्णय सरकारकडून होतोय आणि यातून मराठा समाजाला पूर्ण न्याय मिळेल आणि हे आंदोलन आता थंडावेल उद्याच्या सरकारच्या भूमिकेनंतर. ठीक आहे, आपण चर्चेसाठी डॉक्टर मोरेंपर्यंत जाऊ. दरम्यानच्या काळात दिलीपराव यांनी आपल्या सोबत चर्चेत सहभाग घेतला आणि संजीव भोर यांनी मांडलेली भूमिका ही डॉक्टर मोरेंना नीट ऐकायला आलेली असेल अशी अपेक्षा आहे. फक्त यातला एक तपशील अधोरेखित करणं गरजेचं आहे. संजीव भोर सरकारचे प्रतिनिधी या नात्यानं चर्चेत आहेत, शिवसेनेचा प्रवक्ता आहेत. शिवसेना प्रवक्ता या नात्याने त्यांनी एक वक्तव्य केलं की ज्या मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण घेता येत असेल, कुणबी प्रमाणपत्र असेल, ती मंडळी तसं आरक्षण घेऊ शकतात. उरलेला समाज हा मराठा म्हणून आरक्षण घेऊ शकतो. डॉक्टर मोरे, आपल्यासाठी माझा पुढचा प्रश्न पटकन असा आहे, संजीव भोर असं सुद्धा म्हणालेले आहेत की एकदा सरकारने अधिवेशनात आपली भूमिका मांडली की तुमचं आंदोलन थंडावेल. तुमचं आंदोलन अधिवेशनाच्या नंतर थंडावणार आहे का? प्रसाद सर, आमचा महत्वाचा मुद्दा असा आहे, भोर साहेब म्हणाले की जे कुणबी प्रमाणपत्र मिळाले ते कुणबी घ्यायला काही हरकत नाही. सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेमध्ये आम्हाला जो अपेक्षित बदल आहे तो अपेक्षित बदल होणार आहे का? एक मुद्दा असा आहे की मराठवाड्यातले जेवढे मराठा समाज आहेत 80 ते आंध्र प्रदेशमध्ये आणि तेलंगणामध्ये मराठा म्हणूनच त्यांना बीसी मध्ये आरक्षण आहे, म्हणजेच ओबीसी मध्ये आरक्षण आहे. तिकडे बीसी हा शब्द वापरतात, त्यांना आरक्षण आहे. आम्ही ऑलरेडी आरक्षणामध्ये आहे, ओबीसी मध्ये आहोत. आमच्या नोंदी सापडत नाहीत म्हणजेच कुणबी आधारावर आम्ही शेती करतो. या आधारावर काकासाहेब कालेलकर आयोग असेल, केळकर आयोग असेल, या आयोगाच्या आधारावरती आणि आम्ही सांगितलं गॅजेट स्वीकारा, 1909चं गॅजेट स्वीकारा हैदराबादचं, 1901 ची जनगणना स्वीकारा, त्या आधारावर आम्ही कुणबीच आहोत. आणि कुणबी असताना तुम्ही आम्हाला भारतीय राज्यघटनेच्या 15(4), 16(4) आणि 5, 29(2) या अनुषंगानं आम्हाला तुम्ही ओबीसी मध्ये टाकू शकता. महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला कोणी रोखू शकत नाही, राज्य व्यवस्थेला कोणी प्रतिबंध करू शकत नाही. एखादा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असेल तर ट्रिपल टेस्ट ही पूर्ण होऊ लागलेली आहे, तुम्हाला ओबीसी मध्ये रोखता येणार नाही. आता राहिला मुद्दा ओबीसीला धक्का लागता येणार नाही. ओबीसीला सुद्धा धक्का लागत नाहीये. ज्या अर्थी ओबीसीची लोकसंख्या जरी 37.5 सांगितली पण ऍक्च्युअल लोकसंख्या 32% आहे, तर 50% घटनेच्या पद्धतीने त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, म्हणजे 16%. उरलेल्या 16% मराठ्यांना मिळाला पाहिजे, म्हणजे ओबीसीला देखील धक्का लागू शकत नाही. परंतु ओबीसीला जाणीवपूर्वक संरक्षण देऊन मताचं राजकारण करून एवढ्या मोठ्या मराठा समाजाच्या घटनात्मक अधिकाराला तुम्ही छेद देण्याचा प्रयत्न करताय की काय, अशा प्रकारची शंका आमच्या. डॉक्टर मोरे, माझा पुढचा प्रश्न आपल्यालाच आहे. एकच मिनिट फक्त थांबा, माझ्याकडूनचा प्रश्न ऐकून घ्या. आपण आत्ता असं म्हणालात की ओबीसींच्या हक्कांचं संरक्षण करत मराठ्यांच्या भूमिकेच्या अनुषंगानं वागायचं नाही असं सरकारचं चाललेलं आहे का? मला एका गोष्टीचा खुलासा करा, तुमच्या लेखी ओबीसींची संख्या किती, मराठ्यांची संख्या किती? ओबीसींना आत्ता आरक्षण किती, मराठ्यांना किती आरक्षण पाहिजे? ओबीसींचं आरक्षण अधिक मराठ्यांचं आरक्षण, एकूण बेरीज किती? 3 मुद्दे, तिन्हीची उत्तर द्या. देश पातळीवर जरी मंडल आयोगाने 52% लोकसंख्या सांगितली पण नॅशनल सर्व्हे सांगतं की 42% लोकसंख्या आहे. नाही, महाराष्ट्राचं बोलू आपण. डॉक्टर मोरे, आपण महाराष्ट्राचं बोलूया. महाराष्ट्राच्या 37.5 सांगितलं पण एकंदर महाराष्ट्राचा विचार जर केला तर 32% ओबीसीची संख्या आहे आणि त्यांना घटनेमध्ये 50%, कारण एससी आणि एसटीला आपण 100% आरक्षण देतो आणि ओबीसीला आपण घटनेच्या 50% आरक्षण देतो. त्याच्यामध्ये मराठा समाजाचा समावेश होतो उरलेल्या आरक्षणामध्ये. याच्यामुळे कोणाचा आरक्षणाला धक्का लावायचा, आणि आम्ही आरक्षणाच्या बाजूच्या आहोत. ओबीसीचं कोणत्याही प्रकारचं आरक्षण कमी व्हावं, वंचितांना मिळू नये अशी आमची अजिबात भूमिका नाही. त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ते देखील आमचे बांधव आहे आणि त्यांच्या हक्कासाठी आम्ही मांडू. आणि कमी पडलं तर आपण सर्व एकत्रित येऊन केंद्राला थोडंसं रिलॅक्सेशन करायला हवं की वरती 85% समाज मागास असताना तुम्ही 50% मध्येच का ठेवण्याचं प्रयोजन करू लागलेलं आहे, का वाटून देत नाहीये? तर ही जी कॅप आहे घटनेत तर कुठं सांगितलेली नाही. इंदिरा आणि खटल्यामध्ये देखील 6-3 मध्ये आहे. पण जाता जाता मला पुढचा प्रश्न संजीव भोर यांच्यापर्यंत न्यायचा आहे. संजीव भोर, ही जी आकडेवारी सांगितली जाते त्याच्यातून एक संकेत काय येतो तो लक्षात घ्या. तो संकेत असा आहे की भले तुम्ही काहीही केलं तरी ते मनोज जरांगेंचं आंदोलन काही शांत होताना दिसत नाहीये. आपल्याला काय म्हणायचं आहे, प्राप्त स्थितीमध्ये मनोज जरांगेंचं आंदोलन शांत करणं हा तुमचा उद्देश आहे
की मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षणामध्ये स्थान देणं हा तुमचा उद्देश आहे? नाही, कसं आहे, आंदोलन करणं हे कुठल्याही नागरिकाचं, समाजाच्या संघटनांचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी काही मागण्यासाठी आंदोलन सातत्याने केलं असेल तर त्यात काय वावगं आहे असं मला म्हणायचं नाही. मात्र आंदोलन चालवताना आंदोलनाच्या मागण्या ह्या कायदेशीर दृष्ट्या कशा सिद्ध होऊ शकतात याचाही विचार त्यांनी केला पाहिजे. मात्र मनोज जरांगे असतील किंवा त्यांची जे कोणी बरोबरची काही मंडळी, आता ते तर बदलत राहिलेले आहेत सतत, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण जे कोणी आज आता बरोबर, आता हे आज डॉक्टर मोरेंचं नाव मी नवीन ऐकलं, हरकत नाही, ते त्यांचे जुने सहकारी असू शकतात, माहित नाही. मात्र हे सातत्याने वेगवेगळ्या भूमिका मांडतात. हे 100 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी काय होतं हे आता कायदेशीर दृष्ट्या त्या बाबतीत कुठलेही चाचपणी करत नाहीत, तपासण्या करत नाहीत. हे गॅजेटचं सांगतात, हैदराबादच्या गॅजेटचे उदाहरणं देत आहेत, 1881च्या जनगणनेचे उदाहरणं देत आहेत. हे उदाहरणं देणारी ही नवीन मंडळी आताच याचा शोध लागला अशातला काही भाग नाही. हे 20-25 वर्षापासून हे सगळं सर्वांना ज्ञात आहे. 1881 ची जनगणना असेल, नाहीतर 1901 ची असेल, नाहीतर 1933 ची असेल. मात्र रामसिंगचं जे जजमेंट आलेलं आहे मागच्या 4-6 वर्षात, ते रामसिंगचं जजमेंट सांगतं पूर्वी काय होतं ते आम्हाला सांगू नका. आता काय आहे, आता जे निकष आम्ही ठरवून दिलेले आहेत इंदिरा साहनीने आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या निवाड्यांमधून, की तुम्ही सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले असलं पाहिजेत तर तुम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळेल. आज जे न्यायालयाने निकाल दिलेले आहेत, आज जे न्यायालयाचे निर्बंध आहेत, हे निर्बंध ह्या अडचणी ही मंडळी विचारात घेत नाही. ठीक आहे संजीव भोर, मग याच्यात एक छोटा प्रश्न उपस्थित करतो, नंतर दिलीपरावांपर्यंत पोहोचतो. संजीव भोर, याचंही उत्तर द्या की इंदिरा साहनी प्रकरणामध्ये 50% मर्यादा पाळण्याची अटही आहे, निर्देशही आहेत. आता तुम्ही मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण देणार असाल आणि महाराष्ट्रातलं आरक्षण विद्यमान स्थितीमध्ये आधीच 51-52% स्पर्श करत असेल तर तुम्ही काय टक्का देणार? कसं आहे की इंदिरा साहनीने 50%ची कॅप ही अंतिम नाही, अंतिमरित्या घातलेली नाही, हे नीट आपण समजून घ्या. इंदिरा साहनीमध्ये स्पष्टपणे निर्देशित केलेलं आहे की एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सिच्युएशन जर तुम्ही सिद्ध करू शकलात, कुठल्याही समाज घटकाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं असेल किंवा एसीबीसी आरक्षण द्यायचं असेल तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सिच्युएशन सिद्ध झाली पाहिजे. म्हणजे असाधारण आणि असामान्य परिस्थिती सिद्ध झाली पाहिजे त्या समाजाची. तर आम्हाला असं वाटतंय की जे व्यापक स्वरूपातलं आरक्षण आता राज्य मागासवर्ग आयोगाने केलेलं आहे, या आरक्षणाचा जो निष्कर्ष आहे तो यापर्यंत येऊन पोहोचलेला असणार आहे. कारण ज्या मोठ्या प्रमाणात, जेवढ्या व्यापक स्तरावर या सर्वेक्षण झालेलं आहे आणि मराठा समाजातली जी काही विदारक अवस्था आपण दररोज बघतो आहोत, तर ही असाधारण आणि असामान्य परिस्थिती यातून सिद्ध होईल आणि 50%च्या पुढे जाऊन आरक्षण द्यायला आम्हाला अडचण येणार नाही. मागचा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे त्यात त्यांनी ज्या त्रुटी दाखवलेल्या होत्या किंवा काही संभ्रम राहिलेले होते तर ते दूर करण्यातही आता सरकार यशस्वी होईल आणि 50%च्या वर दिलेलं आपल्याला दिलीपरावांपर्यंत जायचं. संजीव भोर, वेळेच्या मर्यादेची आठवण देतो, दिलीपरावांपर्यंत जातो. दिलीपराव, या प्रश्नाचं उत्तर द्या. या सगळ्या प्रकरणातून तुम्हाला काय संकेत मिळत आहेत? मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळेल असा संकेत जर यातून मिळत असेल तर मग जी आरक्षण आंदोलनं आता महाराष्ट्रात सुरू आहेत किंवा एकच जे खास करून आंदोलन सुरू आहे त्या आंदोलकांचं तरी यात समाधान होताना दिसत नाहीये. एक महत्वाचं लक्षात घ्या की सारखं मगाशी जे म्हणले की सारखं सल्लागार चेंज होतं. एक ह्याचा विचार केला गेला नाही की हैदराबाद गॅजेट आता नाव ठेवलं. पूर्वी त्याला निजामाचं गॅजेट म्हणत होते. और निजामाचं गॅजेट आम्हाला छत्रपतींच्या, आम्ही भागात राहणारे, आम्हाला 1900 छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं गॅजेट, छत्रपती शिवाजी महाराजांचं गॅजेट आम्ही म्हणतो. कारण छत्रपती मराठा म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि हैदराबादचं गॅजेट त्याला निजामाचं गॅजेट म्हणतं. निजामाचं गॅजेट आम्हाला कदापि मान्य नाही. नंबर 1, कुणबी सर्टिफिकेट ज्यांना मिळतात प्रत्येकाला, मराठा असू दे कुणबी असो, प्रत्येक गरीबाला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पहिला लक्षात घ्या. आणि ओबीसी मधून 50%च्या आतून आरक्षण मिळालं पाहिजे, ही महाराष्ट्रात पहिल्यांदा ओपन भूमिका दिलीप पाटील, मी स्वतः पुण्याला एक मोठा कॉन्फरन्स घेऊन मांडलेली आहे
खरं आता एक लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी आपण एखाद्या गोष्टीमध्ये जी की जर का परिस्थिती बदलत असताना आपल्याला काही गोष्टी या दुरुस्त कराव्या लागतात. त्यातले मी तुम्हाला सांगतो की जर का आता जे 32% ओबीसीचं आरक्षण आहे त्यातले जवळपास 17-18% एनटी व्हीजीएनटी ABCD करून ठीक आहे. ते त्यांना सब कॅटेगराईज केलेलं आहे आणि ते रिझर्व्ह आहेत. म्हणजे फक्त ओपन मध्ये म्हणजे ओबीसी मध्ये आरक्षण 19% राहिलं. या 19% मध्ये जवळपास 380 जाती आहेत. 380 जाती असताना मराठा त्यात इन्क्लूड केल्यानंतर आपल्याला किती मिळेल? अगदी आमच्या मुलांनी फार चांगलं केलं. तुमचा हा मुद्दा सरकारला लक्षात येत नसेल का? याच्यावर 1 मिनिटाचं उत्तर संजीव भोर आपल्याकडून घेतो. संजीव भोर, मराठ्यांना द्यायला 50%च्या अंतर्गत उरलेत किती टक्के? म्हणूनच ना दिलीप पाटील यांनी जे सांगितलं ना की 350 किंवा 380 जातींमध्ये मराठा समाजाला ओबीसीत घालून जर त्याच्यात जायचं असेल तर त्याचा लाभ नक्की किती मिळेल याचाही विचार केला पाहिजे. दुसऱ्या बाजूने जर स्वतंत्रपणे मराठा समाजाला आरक्षण मिळालं 50%च्या वर आणि ते जर टिकवलं तर मात्र याचा लाभ मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर होईल. जसं मागच्या काळात एसीबीसी आरक्षण जे मराठा समाजाला दिलं गेलं होतं देवेंद्रजींच्या काळात आणि जोपर्यंत ते आरक्षण टिकलेलं होतं तोपर्यंत त्या काळातल्या लाभार्थी मराठा तरुणांची उमेदवारांची जर आपण संख्या पाहिली तर ती खूप मोठी होती. म्हणून असा खूप मोठा वर्ग आहे किंवा मेजॉरिटीने आहे की जो म्हणतोय की आम्हाला मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण पाहिजे आणि ते आरक्षण मराठा समाजाला विद्यमान महायुतीचं सरकार एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकार देणार आहे. पटकन या निमित्तानं चर्चेला पुढे नेत असताना मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तो आपल्यासोबत असलेला डॉक्टर मोरे यांना. डॉक्टर मोरे, आपण याचा खुलासा करा की इतकं सगळं ऐकल्यानंतर तुम्ही अधिवेशनानंतर उपोषण मागे घेताना दिसाल का? मनोज जरांगे आपलं आंदोलन आटोपतं घेतील का? मुद्दा असा आहे सर, आमची 2दा फसगत झालेली आहे. नारायण राणे समितीच्या वेळेला फसगत झाली. फडणवीसनं जो कायदा केला तो घटनाबाह्य होता आणि 50%च्या वरती आरक्षण टिकत नाहीये आणि क्युरिटी पिटिशनचा आणखी निर्णय लागलेला नाही. त्याच्यावर सरकार कसं निर्णय घेणार? त्यांना ओबीसी मध्येच कायदा करावा लागेल. आणि मुद्दा असा आहे की तुम्ही 50%च्या ऐका सगळे सोयरे कायद्यानं टिकणार का? सगळे सोयरे ज्या पद्धतीनं मागता मातृसत्ताक सगळे एक मिनिट मातृसत्ताक सगळे सोयरे टिकणार का? मोरे साहेब मला समजून घ्या मातृसत्ताक सगळे सोयरे कायद्यानं टिकणार का? एक लक्षात घ्या की कुठलंही आरक्षण हे वाईट कुठं नाही आहे, फक्त ते कायद्यानं टिकल का हा भाग आहे. ठीक आहे. मला दिलीपराव आणि डॉक्टर मोरे दोघांनाही सांगायला लागेल की आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मी डॉक्टर मोरेंना फक्त 30 सेकंद देऊ इच्छितो. सगळे सोयरे टिकणार का आणि जर समजा मनासारखं नाही घडलं तर काय करणार? दोन्हीची उत्तरं फक्त 30 सेकंदात द्या. सर प्रसाद सर, 50%च्या बाहेरचं आरक्षण हे टिकत नाही. 2दा मराठा समाज धुळपीक झालेले आहेत. हे पुन्हा निवडणुका काढून घेतील. 2021ला तशाच विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका यांनी जिंकून घेतलेल्या आहेत आणि सरकार वेळ काढूपणा करतंय. सरकार संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय. ओबीसीचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतंय. 150% आरक्षण आहे. आता खुल्या प्रवर्गाच्या 60% जागा देखील बळकू लागलेल्या आहेत आणि महत्वाचा मुद्दा आम्हाला 50%च्या आत मागणी आहे आणि सगळे सोयऱ्याची व्याख्या बघा कशा पद्धतीने आहे. तुम्ही बघा कशा पद्धतीने सगळे सोयरे त्याची व्यापक व्याख्या आम्ही सांगितलेली आहे. ती व्याख्या तुम्हाला करावी लागेल. आणि महत्वाचा मुद्दा की जे क्युरिटी पिटिशन आहे ते क्युरिटी पिटिशन रिजेक्ट झाल्याशिवाय यांना कायदा करतायत का त्या संदर्भामध्ये? ठीक आहे, आपण या सगळ्या मुद्द्यांवर परत एकदा भेटू आणि त्या निमित्तानं चर्चेला आणखीन पुढे नेऊ. तुर्तास मला वेळ मर्यादा असल्यानं मी आपल्याला इथेच थांबवतो. इतर सर्व मान्यवर आपल्यासह चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.